Hallelujah. Jesus is Lord. Amen. का माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो? प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती हो. पुन्हा एक वार ही संधी, अर्थातच आमच्या पास्टरांद्वारा, पण आम्ही विश्वासाने असं समजतो की ही देवराज्याची घोषणा करायची संधी हे वरून आम्हाला मिळत असते आणि म्हणून आम्ही तयार असावं. या संधीचा फायदा म्हणजेच देवाचं वचन, देवाचं महान सामर्थ्य जे त्याच्या वचनामध्ये विहित आहे, लिहिलेलं आहे, ते आम्ही प्रगट करावं त्याच्या लोकांमध्ये. आणि त्यासाठी त्याच्या या वेदीवर तुम्ही आणि मी दोघंही उभे आहोत. आमेन. हालेलुया. आणि देवाच्या वचनाचा आस्वाद घेणे हे नेहमी चांगली गोष्ट आहे. म्हणून आज चांगली जी गोष्ट आहे ती आम्ही करण्याचा प्रयत्न करूया. देवाची स्तुती हो. आत्ताच आम्ही गुड फ्रायडे आणि ईस्टर साजरा केला. पुनरुत्थानाचा दिन आम्ही साजरा केलेला आहे आणि त्याचंच औचित्य साधून आजच्या मननाचा विषय जो आहे पुनरुत्थित ख्रिस्त किंवा पुनरुत्थानानंतर ख्रिस्त कसा आमच्या सोबतीला आहे. आमच्या जीवनाच्या सर्व मार्गावर ख्रिस्त आम्हा संगती आहे. हा आज आमच्या वचनाचा विषय आहे. आणि का असू नये, कारण पुनरुत्थान जे आहे, ख्रिस्ताचं पुनरुत्थान जे आहे, ही केवळ एक बऱ्याच लोकांसाठी, जगातल्या अन्य लोकांसाठी ते एक ईस्टर संडे म्हणजे सुट्टीचा दिवस आहे, त्यांच्यासाठी मौज मस्ती करण्याचा दिवस आहे. पण आम्हा विश्वासणाऱ्यांसाठी ही फार मोठी केवळ ऐतिहासिक घटना नाही, आत्मिक घटना नाही, तर आम्हाला निरंतर प्रोत्साहन देणारी ही एक मोठी आणि सत्य घटना आहे. कशी आहे ही? फार मोठी, म्हणजे हिच्यासारखी या घटनेसारखी घटना होणारच नाही अशी एकमेव ही घटना आहे. आणि या घटनेची चर्चा जी आहे ते नेहमी व्हायलाच पाहिजे. म्हणून पुनरुत्थित ख्रिस्तावरील देवाच्या वचनामध्ये अजून काय सांगितलं, आम्ही मागच्या संडेला आमच्या प्रिय पास्टरांकडनं वचनातून अनेक भाग आम्ही शिकलेला आहे आणि दरवर्षी आम्ही त्याच्यातून शिकलेलं आहे, शिकत आहोत आणि शिकत राहणार आहोत. देव त्याच्या वचनातून नव्या गोष्टी प्रगट करत असतो. होय प्रियानो, ही घटना अद्भुत घटना आहे आणि ती नेहमी साजरी आम्ही केली पाहिजे. आम्हा सर्वांना माहीत आहे गुड फ्रायडे म्हणजे वलांडनाच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर मारण्यात आलं आणि त्याला पुरण्यात आलं. तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला, म्हणजेच पुनरुत्थानाचा दिवस. आणि तो तिसऱ्या दिवशी उठला आणि मग 40 दिवस त्याच्या वर उचलण्यापर्यंत, स्वर्गामध्ये घेतल्या जाण्यापर्यंत तो 40 दिवस या पृथ्वीवर अन्य त्याच्या शिष्यासंगती, आम्हा संगती आम्ही असे म्हणू शकतो, त्या काळातल्या त्या लोकांसंगती 2024 वर्षापूर्वी तो होता. आणि म्हणून पुनरुत्थानाविषयी चर्चा करणे हे फार महत्त्वाचे आहे, अगत्याचे आहे. बायबलमध्ये प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आम्ही शिकतो, कारण पुनरुत्थान म्हणजे मरणावर विजय. पुनरुत्थान म्हणजे ख्रिस्ताचा जो विजय आहे तो विजय साजरा करणे आहे. त्या पुनरुत्थानाचे अनेक अर्थ जे आहे बायबल त्या वचनातून प्रगट करते. आणि आम्ही जेव्हा रिव्हेलेशनच्या म्हणजे प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये जेव्हा वाचतो, जो विजय मिळवतो तो काय आहे, वाचा ते अनेक वचनं आम्ही पास्टरांनी सुद्धा त्या वचनातून आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. तो जो विजय मिळतो त्या विजयाद्वारा आम्हाला अधिकार मिळतो. आम्ही जो विजय मिळवतो त्याला देवाच्या मंदिरातील स्तंभ होण्याचा मान मिळतो. आणि जो विजय मिळतो त्याच्यावर मरणाची बाधा जी आहे
ती चालत नाही किंवा कार्य करत नाही, असे अनेक बिरुदे जे आहे, जो विजय मिळतो त्याच्यासाठी रिव्हेलेशनमध्ये सांगण्यात आलेला आहे. तो आज आमच्या शिक्षणाचा भाग जरी का नाही आहे. म्हणून म्हणून जे आहे पुनरुत्थान जे आहे हे अधिक महत्त्वाचं आहे. पुनरुत्थान आहे हे त्याच्या मरणावरील विजयाची गाथा आहे. पुनरुत्थान जे आहे हे त्याने त्या विजयानंतर आम्हाला कशी सार्वकालिक जीवनाची आशा दिलेली आहे, त्या आशेचं, सार्वकालिक जीवनाच्या आशेचं आश्वासन आहे पुनरुत्थान म्हणजे. आणि पुनरुत्थान म्हणजे केवळ एवढंच नाही, तर देवाने त्या मरणावर जो विजय मिळवला आणि सर्व अधिकार जे आपलेसे करून घेतलेले आहे ते अधिकार मिळवण्याची जी आहे ती एक गाथा आहे. आणि त्यायोगे देव प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि तो त्यानंतर आम्हा संगती राहणार आहे. त्यावेळेस तो 40 दिवस शिष्यासंगती होता, त्याच्या प्रिय लोकांसंगती होता असं बायबल सांगते. म्हणजे देवाची सहभागिता आम्हाला पुनरुत्थानाच्या द्वारे मिळते, याचीही ती साक्ष आहे. पुनरुत्थान म्हणजे शुभवर्तमानाचा उगम आहे. वर्तमानाची सुरुवातच जी आहे त्या पुनरुत्थानापासून होते. आणि शुभवर्तमान जे आहे आणि जे पुनरुत्थान जे आहे ते देव जो मरणातून उठला, देवाच्या सामर्थ्यानेशी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानेशी त्याचं पुनरुत्थान होणं जे आहे, ही एकमेव अलौकिक अशी घटना अजून कधी घडली नाही आणि घडणार नाही. म्हणून हे अलौकिक घटनेची साक्ष आहे. ह्या सर्व गोष्टी जे आहे हे पुनरुत्थानाच्या वेगवेगळ्या व्याख्या ज्या आहेत आम्हाला देवाच्या वचनामध्ये बघायला मिळतात. आणि म्हणून पुनरुत्थान जे आहे हे फार महत्त्वाचं आहे. ते सार्वकालिक जीवनाच्या मार्गामध्ये, आम्ही ज्या उद्धाराच्या मार्गामध्ये चाललेलो आहोत, आम्ही उद्धार साधून घेण्याच्या या प्रयत्नामध्ये आहोत. धीराने त्या जी वाट आम्हाला दाखवून दिलेली आहे त्या ध्येयापर्यंत आम्ही चालत असताना या वाटचालीमध्ये आम्हाला पुनरुत्थान जे आहे ख्रिस्ताचं हे नेहमी प्रोत्साहन देणार आहे. आणि ते शाश्वत आहे आणि ते खरं आहे. आणि याचे प्रमाण देव त्याच्या अनेक वचनामधून प्रगट करतो. वाचा इफिस 1:19-20. आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय हे तुम्ही त्याच्या बळाच्या पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. 20. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यातून उठविले. त्याने तीच कृती म्हणजे पहिल्या वचनामध्ये जी म्हटले त्याने जे बलशाली कृती केलेली आहे विश्वास ठेवणाऱ्यांसाठी, आणि तीच कृती त्याने ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला जिवंत केलेलं आहे. म्हणजे या वचनावरून आम्हाला हे प्रकर्षाने जाणवते की ख्रिस्ताचे पुनरुत्थान जे आहे हे देवाकडून त्याच्या सामर्थ्याचं मोठं प्रदर्शन आहे. ख्रिस्ताचं पुनरुत्थान काय आहे या दोन्ही वचनातून आम्हाला बघायला मिळते की ख्रिस्ताचं पुनरुत्थान आहे जे आहे हे देवाकडून झालेलं आहे आणि देवाच्या सामर्थ्याचं मोठं प्रदर्शन आहे. आणि हे देव जो आहे त्याच्या पुनरुत्थानाद्वारा जो आहे या सर्व वचनामधून आम्हाला प्रमाणित करत आहे. दुसरं वचन वाचूया, रोम 1:4. काय काय गोष्टी देव या प्रमाणित करत आहे. पवित्रता संपन्न आत्म्याच्या योगे पराक्रमाने देवाचा पुत्र ठरलेला असा आपला प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त कसा आहे त्या वचनानुसार पवित्र आत्म्याच्या पराक्रमाच्या द्वारे तो देवाचा पुत्र ठरलेला आहे. म्हणजे प्रभू येशूचं जे पुनरुत्थान आहे हे येशू ख्रिस्ताकडून त्याच्या देवपणाची घोषणा करताना आम्हाला या ठिकाणी बघायला मिळत आहे. हे कशाचं प्रमाण आहे, काय सिद्ध करते हे, तर तो आता उठलेला आहे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या योगे. हे त्या पुनरुत्थित ख्रिस्त जे आहे हे स्वतःला जेव्हा तो अनेक शिष्यांना भेटतो त्याचा अर्थ हा होतो की तो प्रमाणित करत आहे की पवित्र आत्म्याच्या द्वारा त्याचं पुन्हा उठणं झालेलं आहे, तो पुनरुत्थित झालेला आहे. म्हणून तो त्याच्या देवपणाची घोषणा करताना आम्हाला प्रदर्शित होत आहे. हे देवपणाची घोषणा
करण्याचं प्रदर्शन आहे. पुनरुत्थित होणं, ख्रिस्ताचं पुनरुत्थित होणं हे त्याच मी देवासारखा कधीच प्रभू येशूने त्याच्या वचनामध्ये हे सांगितलं की मीच परमेश्वर आहे म्हणून. तो देवाचा पुत्र होता आणि नेहमी त्याने पित्याचं आज्ञापालन जे आहे ते आपल्या पूर्ण जीवनामध्ये केलेलं आम्हाला वचनामध्ये दिसते आहे. पण यावेळेस या वचनाचा अर्थ हा होतो की या वचनाद्वारे आम्हाला बघायला मिळते, हे प्रमाणित होते, हे सिद्ध होते की तो येशू ख्रिस्ताकडून त्याच्या देवपणाची घोषणा करताना आम्हाला बघायला मिळते. याचं ते प्रमाण आहे. रोम 8:11 मध्ये ख्रिस्ताचं पुनरुत्थान जे आहे काय प्रदर्शित करते किंवा काय प्रमाणित करते, सिद्ध करते, बघण्याचा प्रयत्न करूया. ज्याने येशूला मेलेल्यातून उठविले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वास करीतो, तर ज्याने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठविले तो तुम्हामध्ये वास करणाऱ्या आपल्या पात्म्याने तुमची मर्त्य शरीरे जिवंत करील. देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आमची मर्त्य शरीरे, ज्याप्रमाणे प्रभू येशूचं जे शरीर आहे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने मृत्यूमधून जीवनात पार गेलेला आहे, तो पुनरुत्थित झाला. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवणारे जे कोणी आजच्याही तिथीला जे आहेत त्यांची सुद्धा त्याच देवाच्या आत्म्याच्या द्वारे मर्त्य शरीरे तो जिवंत करेल, असं देवाचं वचन यामध्ये सांगते. यावरून ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान आहे पवित्र आत्म्याकडून त्याच्या जीवनाचे प्रदर्शन आहे. आज आम्ही त्याला उठलेला बघतो आहे, तर हे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचं प्रदर्शन आहे. आम्ही आज पुनरुत्थित ख्रिस्त गाजवतो म्हणजे काय, तर हे त्याच्या पवित्र आत्म्याचं एक मोठं प्रदर्शन आहे. त्याच्याशिवाय, आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय तो जिवंत होऊ शकला नसता. आणि म्हणून जेव्हा आम्ही जिवंत ख्रिस्त, पुनरुत्थित ख्रिस्त बघतो, तर हे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचं मोठं प्रदर्शन आहे, मोठं प्रतीक आहे, हे प्रमाणित होते, हे सिद्ध होते. ख्रिस्ताचे पुनरुत्थान विश्वासणाऱ्यांसाठी काय आहे? इफिस 2:1-5 वचन वाचा. तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झाला असता तुम्हासही त्याने जिवंत केले. तुम्ही पूर्वी चालत असता हे तुमचे कृत्य जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षाचा राज्याधिपती म्हणजे आज्ञाभंजक कोलोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती ह्याच्या वहिवाटीप्रमाणे असे. त्या लोकात आपण सर्व आपल्या दैहिक वासनास अनुरूपसे मागे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करीत होतो व निसर्गतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. तरी देव दयाघन आहे, म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत्यू झालो असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या परम प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. तुमचे तारण कृपेने झाले आहे. प्रेज द लॉर्ड. 5व्या वचनामध्ये देवाचं वचन स्पष्ट सांगते की आमचं जे तारण झालेलं, आमचा उद्धार आहे देवाच्या कृपेमुळे, देवाची जी दया आहे. आम्ही अपराधाने मृत झालेलं असताना सुद्धा देवाचं जे आमावरचं प्रेम आहे त्या प्रेमापोटी, देवाची आमावरची जी दया आहे त्या दयेच्या पोटी जे आहे देवाने ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केलेलं आहे, असं या ठिकाणी वचन सांगते. म्हणून ख्रिस्ताचं पुनरुत्थान जे आहे आम्हा विश्वासणाऱ्यांसाठी काय आहे, तर ख्रिस्ताचं पुनरुत्थान आम्हा विश्वासणाऱ्यांसाठी झालेला देवाचा अनुग्रह म्हणजे देवाची कृपा हे आहे. ख्रिस्ताचं पुनरुत्थान काय आहे, तर आम्हा विश्वासणाऱ्यांसाठी देवाची कृपा आहे. आम्ही त्या पुनरुत्थानाकडे बघताना अशा वेगवेगळ्या अँगलने, अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनाने बघण्याची आम्हाला गरज आहे. पुनरुत्थान म्हणजे फक्त पुनरुत्थानच नाही, केवळ विजयच नाही, तर अनेक गोष्टी त्यामध्ये सम्मिलित आहेत, अनेक गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये सामाविक आहेत. देवासाठी, ख्रिस्तासाठी, पवित्र आत्म्याकडून काय झालं आणि विश्वासणाऱ्यांसाठी एवढंच नाही तर नरकासाठी काय आहे, अधोलोकासाठी ख्रिस्ताचं पुनरुत्थान काय आहे, आपण देवाच्या वचनातून बघूया. रिव्हेलेशन, प्रकटीकरण 1:18. मी मेलो होतो तरी पहा युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकच्या किल्ल्या मजवळ आहेत. कोणाच्या याच्यामध्ये त्याच्या पुढे आमेन असा शब्द नाही का? मी मेलो होतो तरी पहा
मी युगानयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहे. देवाची स्तुती हो. या वचनामध्ये स्पष्ट आहे, मी मेलो होतो पण आता मी जिवंत झालो आणि मी युगानयुगसाठी जिवंत झालेलो आहे. कसा जिवंत झालेला आहे? काही काळासाठी नाही. ज्याप्रमाणे तो लाजर झाला होता, ज्याप्रमाणे यायराची कन्या झाली होती, ज्याप्रमाणे तो त्या विधवा स्त्रीचा मुलगा झाला होता, ते सुद्धा त्यांचं सुद्धा मृतामधून जिवंत ते झाले होते, पण ते पुन्हा मेलेले आहेत अशी त्यांची नोंद आहे. पण युगानयुगसाठी प्रभू येशू ख्रिस्ताला जिवंत करण्यात आलेलं आहे, त्याचं पुनरुत्थान झालेलं आहे. आणि जर तो युगानयुगसाठी जिवंत आहे तर ख्रिस्ताचे पुनरुत्थान जे आहे, नरकासाठी सैतानाच्या राज्याचा तो पराभव होता. कारण तो युगानयुगसाठी जिवंत आहे आणि सर्व अधोलोकाच्या किल्ल्या जे आहे, सैतानाचं राज्य ज्या ठिकाणी आहे त्या नरकाच्या अधोलोकाच्या किल्ल्या ज्या आहे, आता प्रभू येशू पुनरुत्थित ख्रिस्ताच्या हातामध्ये आहे. हा सार्वकालिक विजय ख्रिस्ताचा आहे, पुनरुत्थित ख्रिस्ताचा आहे आणि पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हा लोकांचा आहे. पण हा पराभव जो आहे सैतानाच्या राज्याचा आहे. म्हणून नरकासाठी जो आहे, ख्रिस्ताचे पुनरुत्थान नरकासाठी सैतानाच्या राज्याचा पराभव असा गणण्यात आलेला आहे आणि हे त्या ठिकाणी प्रमाणित होते. ख्रिस्ताचे पुनरुत्थान मरणासाठी काय आहे? 1 कोरिंथ 15:54-57 आपण वाचूया. हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान केले आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले. असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात ग्रासिले गेले आहे, असा जो शास्त्रलेख तो पूर्ण होईल. अरे मरणा, तुझा विजय कुठे? अरे मरणा, तुझी नांगी कुठे? मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. तरी जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणाला जय देतो त्याची स्तुती असो. प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे वचन वाईट आहे, नेहमी आम्ही त्याच्यावर मनन केलेलं आहे आणि आम्हाला पूर्ण रीतीने ज्ञात आहे. अरे मरणा, तुझा विजय कुठे आहे? आणि अरे मृत्यू, म्हणजे त्या मृत्यूची नांगी कुठे आहे? तर ती नांगी जी आहे, मरणाची म्हणजेच पापाची नांगी जी आहे, ती वधस्तंभावर ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे तिचा नायनाट झालेला आहे, तिचा नाश झाला आहे त्या नांगीचा. आता कुठलाच डंक मारू सैतान जो आहे कुठल्याच रीतीने त्या नांगीच्याद्वारे डंक मारू शकत नाही. कारण तो जो डंक आहे तो ती जी नांगी आहे ती ठेचल्या गेलेली आहे, वधस्तंभावर ठेचल्या गेलेली आहे, तिचा समूळ नष्ट झालेला आहे. आणि हे म्हणून ख्रिस्ताचं पुनरुत्थान जे आहे मरणासाठी काय आहे? तर त्या नांगीचा, पापाच्या नांगीचा किंवा मरणाच्या नांगीचा नाश करणार आहे. मरणाचा परमनंटली समूळ नष्ट त्या ठिकाणी झालेलं ख्रिस्ताच्या पुनरुत्थानातून आम्हाला बघायला मिळते. ख्रिस्ताचं पुनरुत्थान की मरणाची नांगी परमनंटली ही ठेचल्या गेलेली आहे, तिचा समूळ नष्ट झालेला आहे, या गोष्टीचं प्रमाणीकरण आहे. आणि ख्रिस्ताचे पुनरुत्थान देवाचं गौरव, येणारा तो येईल, विलंब करणार नाही. मी जातो आणि मी पुन्हा येणार आहे आणि त्याची महिमा होणार आहे, त्याची महिमा पुन्हा होणार आहे, त्याची वाट आम्ही पाहत आहोत. आणि म्हणून ख्रिस्ताचे पुनरुत्थान होणं हे गरजेचं होतं. तर देवाच्या गौरवासाठी 1 थेसली 4:13-17 हे सर्व वचनं जे आहेत आम्हाला ज्ञात आहेत. वाचा ब्रदर. बंधुजनो, महानिद्रा पावलेल्या जनांविषयी तुम्ही आजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, यासाठी की ज्यास आशा नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. येशू मरण पावला व उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्याद्वारे जे महानिद्रा पावलेले आहेत त्यास देव त्याचबरोबर आणील. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण तर जिवंत असे उरू त्या आपणास महानिद्रा पावलेल्यांच्या आघाडीत जावणार नाही. कारण प्रभू स्वतः आद्य देवदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनी होत असता स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. मग जिवंत उरलेले आपण त्याचबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतरात घेतले जाऊ
आणि तसेच सर्वदा प्रभुजवळ राहू. यास्तव या वचनाने एकमेकांचे समाधान करा. देवाची स्तुती हो. आणि हे वचन जे आहे आम्हाला आमच्या या शारीरिक मृत्यूनंतरही जीवन मिळणार आहे ख्रिस्ताच्या राज्यामध्ये, जो तिथे आम्हासाठी जागा तयार करायसाठी गेलेला आहे, आमच्या आघाडीला गेलेला आहे, आम्हासाठी जागा करत आहे. आणि हे वचनं आणि त्याचा अभ्यास आम्ही नेहमी करतो. यावरून ख्रिस्ताचे पुनरुत्थान काय प्रकट करते, काय प्रमाणित करते, तर देवाचं गौरव आमच्या ठायी होणार आहे, आमच्या मृत्यूनंतरही होणार आहे. ही आगाऊ आशा जी आहे, या आशेचं आश्वासन आहे. आत्ता आम्ही या जीवनामध्ये जगत असताना आत्ताच ती धन्यवादित आशेचं आश्वासन जे आहे, ख्रिस्ताचं पुनरुत्थान जे आहे आम्हाला देते आहे. आम्ही जिवंत असताना या पृथ्वीवर आमच्या मृत्यूनंतरही आमचं काय होणार आहे, आमची सुरक्षा आणि आमच्या सुरक्षिततेची आशा आहे. आणि त्या आशेचं आश्वासन हे प्रमाणित किंवा हे सिद्ध करत आहे ख्रिस्ताचं पुनरुत्थान. म्हणून पुनरुत्थान जे आहे हे महत्त्वाचं आहे. आणि पुनरुत्थान हे सत्य आहे, पुनरुत्थान हे शाश्वत आहे. आणि याशिवाय बऱ्याच गोष्टी ज्या आहे त्या ठिकाणी आम्हाला जेव्हा ख्रिस्ताचं पुनरुत्थान होत असताना बघायला मिळतात. त्यातील प्रामुख्याने जे आहे ते आम्हाला जे रिकामी कबर आहे, खाली कबर, रिकामी कबर जे आहे ते आम्हाला बघायला मिळते. आता तो ख्रिस्त ज्या ठिकाणी मारल्यानंतर पुरल्या गेला होता, त्याला ठेवण्यात आलं होतं, तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. त्याचे कपडे आम्ही वचनामध्ये या सर्व गोष्टी वाचतो. तर या सर्व गोष्टी आम्हाला बघायला मिळतात. एवढंच नाही तर आम्ही आता पुढे शिकणारच आहोत. जे विश्वासी किंवा शिष्य किंवा प्रेषित त्यांच्यासोबत होते गुड फ्रायडे पूर्वी किंवा त्यांच्यासोबत 3.5 वर्ष होते, तेव्हा त्यांचा आविर्भाव, त्यांचं राहणी, त्यांचं विचार करणे आणि ते या रिझरेक्शन नंतर कसं बदललेलं आहे, त्यांच्यामध्ये झालेला बदल जो आहे हा प्रामुख्याने आम्हाला बघायला मिळतो. आणि अशा पुनरुत्थित ख्रिस्ताचं अनुकरण करत असणारे ते जे शिष्य किंवा ते जे प्रेषित आहे, देवाच्या स्वतः हुतात्मा होईपर्यंत, मार्टीर होईपर्यंत, त्याला काय म्हणतात, रक्तसाक्षी होईपर्यंत, म्हणजे पूर्ण मरेपर्यंत ते ख्रिस्ताचं अनुकरण करत राहिलेलं आहे. हे त्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. हा जो आहे हा पुनरुत्थानाचा परिणाम आहे आणि तो बघायला मिळते. मग हे जे पुनरुत्थानाचे परिणाम आहे, पुनरुत्थानाचे सामर्थ्य जे आहे, देवाच्या अनेक शिष्यांमधून आम्हाला बघायला मिळते आणि ते आम्ही शिकण्याचा प्रयत्न करूया. पहिलं उदाहरण जे आहे मरियाम मगदालिया. योहान 20:13-16. ते तिला म्हणाले, बाई का रडतेस? ती त्यास म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले आणि त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून. असे बोलून ती पाठमोरी फिरली. तो तिने येशूला उभे राहिलेले पाहिले, परंतु तो येशू आहे असे तिला समजले नाही. येशूने तिला म्हटले, बाई का रडतेस? कोणाचा शोध करतेस? तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा तू त्याला येथून नेले असेल तर त्याला कोठे ठेवले हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. येशूने त्याला म्हटले, मरिये. ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रब्बुनी, म्हणजे गुरुजी. येशूने तिला म्हटले, मला शिवू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. ठीक आहे. प्रेज द लॉर्ड. हे सर्व वचनं आम्ही नेहमी बघत आलेलो आहे. आजही आपण ही बोधकथा जी आहे ती या ठिकाणी वाचलेली आहे. आम्ही त्याच्यावर थोडा विचार करण्याचा, बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत त्यावर विचार करण्याचा प्रयत्न करूया. आम्ही पुनरुत्थित ख्रिस्त गाजवत आहोत. पुनरुत्थान जे आहे आम्ही गाजवत आहोत, साजरं करत आहोत. आणि ते मरियेच्या दृष्टिकोनातून, मरियाम मगदलियाच्या दृष्टिकोनातून आम्ही बघण्याचा प्रयत्न करतो. तो सीन जो आहे तो सर्व समजला. त्याच्या अगोदर जर पाहिलेलं आहे तर ही मरियाम मगदलिया जी आहे ही भल्या पहाटे त्या कबरेजवळ गेलेली आहे. भल्या पहाटे. तर स्कॉलर्स जे लोक बायबलचा अभ्यास करतात त्यानुसार तो जो 6वा प्रहर की काय, म्हणजे रात्रीचे 3 नंतर जे आहे त्यावेळची ती, म्हणजे तो वेळ असा मानण्यात येतो.
एक विचार करण्याजोगी गोष्ट आहे ही मरिया मगदालिया पुरल्यानंतर आज आता तिसरा किंवा दुसऱ्या दिवशीच्या रात्रीसुद्धा तिसऱ्या प्रहरी उठते आणि भल्या पहाटे, वचन असं सांगते, भल्या पहाटे ती त्या कबरेजवळ गेलेली आहे आणि नंतर त्या ठिकाणी ती रडत आहे. तिच्या अंतकरणात डोकावण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे त्या मागच्या 2 दिवसात तिची अवस्था काय असेल, तिचं अंतकरण काय असेल, तिच्या अंतकरणामध्ये कुठल्या भावना, कुठल्या विचारामध्ये ती असेल. तीच मरिया मगदालिया होती. पूर्ण यरुशलेमेमध्ये विजयाने प्रवेश होत असताना पासून, म्हणजे मागच्या 7 दिवसापासून तर हे पुढचे 3 दिवस म्हणजे मागच्या 10 दिवसापासून प्रत्येक वेळेस प्रभू येशू ख्रिस्तासोबत ही मरिया मगदालिया होती. आणि आता ती भल्या पहाटे उठून जाते. तिच्यासोबत अजून एक मरिया आहे. आणि आम्ही कबरेजवळ कोणी जाते का हो भल्या पहाटे? जेव्हा दिवस निघतो तेव्हा कदाचित कोणी जात असेल नॉर्मली, पण ही आमच्यासाठी आता ॲबनॉर्मल गोष्ट आहे, पण तिने ते केली आहे का? कोणी असंच करते का? अंतकरणात डोकावण्याचा प्रयत्न करूया. तिचं हृदय ख्रिस्तासाठी कसं आसुसलेलं आहे, उत्कट आहे तिला भेटण्यासाठी. एवढंच नाही, या सर्व दिवसांमध्ये, घटकेमध्ये ती प्रभूबद्दलच विचार करत आहे असं आम्ही विश्वासाने म्हणू शकतो. तिची उत्कटता, तिचं प्रभूवरील प्रेम, कदाचित तिने सर्व त्या वधस्तंभावर काय घडत आहे ते सर्व घटना तिने अगदी जवळून पाहिलेले आहे. ते सर्व दुःख सहन जे सुद्धा आहे ती तिने अगदी जवळून पाहिलेलं आहे आणि ती त्या ठिकाणी आहे. आता ती रडत आहे. साहजिक आहे, वेगवेगळ्या भावनांचे अंतरंग तिच्यामधून उमटत आहेत, प्रगट होत आहे. तीच मरिया मगदालिया होती. पूर्वी जेव्हा ख्रिस्त तिला भेटला तिच्यामधून 7 भूते काढण्यात आली होती, 7 दुरात्मे तिच्यामधून काढण्यात आले होते. पण आता त्या मरिया मगदालियेचा अंतकरण, तिचं हृदय, तिचं वागणं, त्या ठिकाणी तिच्या हालचाली, तिचा ॲटिट्यूड, तिचा आविर्भाव, तिच्या मनातील विचार आणि तिचं त्या ठिकाणी फिरणं, ती किती उत्कट होती, आसुसलेली होती ख्रिस्ताला भेटायसाठी. आणि तिच्या अंतकरणात विश्वास होता की काहीतरी होणार आहे. तिला प्रभू येशूबद्दलच्या उठण्याबद्दलच्या ज्या भविष्यवाण्या होत्या, कदाचित हे तिला याची जाणीव होती आणि तो विश्वास तिच्यामध्ये होता. बायबलमध्ये असं लिहिलेलं नाही आहे, पण खचितच विश्वासाने त्या ठिकाणी होती. आणि प्रभूसुद्धा अशाच लोकांची निवड करतो. सर्वप्रथम तो तिला भेटलेला आहे. प्रभूला सर्व माहीत आहे. तो उठल्यानंतर 3 दिवस तो काय करत होता तो आज आमचा विषय नाही, पण उठल्यानंतर सर्वप्रथम तिला तो भेटतो आहे. तिने पहिले ओळखले नाही. कबरेजवळ ती रडत होती. रडताना पाहून तो तिला बोलतो की इथे काय शोधत आहे म्हणून, आणि तिलाही वाटते की हा माळी आहे म्हणून. आम्ही तो वृत्तांत वाचला आणि ती प्रथमतः ओळखत नाही, तिला ओळखत नाही. आणि मग नंतर अजून जवळ जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तिच्या येतो तर तिला मरिये म्हणून हाक मारतो. देवाची स्तुती हो. पुनरुत्थित ख्रिस्त आम्हाला ओळखतो. पुनरुत्थित ख्रिस्त आम्हाला आमचं नाव घेऊन बोलवतो. हे केवढी मोठी धन्यता आहे तिच्यासाठी. आणि हे आम्हा विश्वासणाऱ्यांसाठी सुद्धा असावी. कारण मरिया मगदालिया हे स्त्रीचं दर्शक आहे आणि स्त्री म्हणजे देवाची मंडळी. आणि आजही तेवढंच सार्थक, तेवढंच जिवंत, तेवढंच ॲप्रोप्रिएट जे आहे हा प्रसंग किंवा ही जी घटना आहे आज आजच्या विश्वासणाऱ्यांसाठी लागू होते. बघा तिचा मनातल्या भावना, तिचे विचार काहीच लिहिलेलं नाही, पण आम्ही समजू शकतो. आणि तिने एवढं दुःख सहन त्याच्या ख्रिस्ताचं बघितलेलं आहे. आणि म्हणून ते आम्हाला ती निर्भयी स्त्री होती. ती एवढं सर्व दुःख किंवा त्याग जे आहे ते सर्व पचवणारी, आपल्या अंतकरणामध्ये साठवणारी अशी स्त्री आहे. या सगळ्या गोष्टी आम्हाला बघायला मिळते. कदाचित
कोणी तिसरा व्यक्ती जर त्या ठिकाणी असता, प्रभू येशू सोडून किंवा दुसरी मरिया सोडून, तर तिच्या त्या हालचाली आणि प्रभू येशूसोबतचं संभाषण आणि तिची उत्कटता पाहून कदाचित तो ख्रिस्ताकडे, तो किंवा ती जो कोणी असता ते सर्व जे आहे ख्रिस्ताकडे आकर्षित झालेले असते. एवढा विश्वास, एवढं प्रेम, एवढी उत्कटता तिच्या अंतःकरणातून त्यावेळेस बघायला मिळते. आणि मेरी जी होती ती येशूच्या आम्हा मानवाची जी सुटकेची किंवा उद्धाराची जी देवाची योजना होती, त्या योजनेमध्ये आपलं सर्वस्व वेचणारी, सर्वस्व जे आहे इन्व्हेस्ट करणारी किंवा खर्च करणारी स्त्री होती, असं आम्हाला या सर्व वचनावरून बघायला मिळते. जेव्हा ती म्हणते, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तिला जवळ जाऊन म्हणतो की मरिये, आणि ती तक्षणी मागे वळून बघते आणि ती म्हणते रब्बोनी. रब्बोनी म्हणजे मास्टर, गुरुजी. म्हणजे त्या ठिकाणी ओळख त्यांची पटलेली आहे, एका क्षणात आणि निमिषात ओळख पटलेली आहे. आणि जेव्हा ती ओळख पटली, हा फार मोठा एक साक्षात्कार जे आहे, प्रगटीकरण त्या ठिकाणी होते आहे. प्रेमाचा साक्षात्कार, आराधनेचा साक्षात्कार. आम्ही त्याला रब्बोनी म्हणून म्हणतो, आम्ही त्याला प्रभू म्हणून म्हणतो, आमचा मार्गदर्शक म्हणून त्याला आम्ही म्हणतो. हे देवाची आराधना आहे, एक मोठा आराधनेचा साक्षात्कार किंवा एका मोठ्या प्रेमाचा साक्षात्कार. येशूने तिला मरिये, तिचं नाव घेऊन बोलावलेलं आहे. येशू प्रभू, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता, निर्माणाच्या वेळेस तो त्या ठिकाणी असणारा देव या ठिकाणी तिला नावाने बोलवत आहे. कसं वाटेल जर तुम्हाला आज प्रभू येशू ख्रिस्त आमच्या मंडळीत आला म्हणजे तो आहेच विश्वासाने, आणि त्याच्या वचनानुसार तो आहेच, आणि तुम्हाला जर तुमचं नाव घेऊन जर त्याने बोलवलं, कसं वाटेल तुम्हाला? किती धन्यता, किती तुम्ही स्वतःला धन्य समजाल किंवा सुदैवी समजाल. पण पुनरुत्थित ख्रिस्त या वचनाद्वारे, या वक्तव्याद्वारे दाखवत आहे की तो नित्य तुमच्या जवळ उभा आहे, तो नित्य तुमच्या मार्गामध्ये आहे. कारण ही स्वतः त्या कबरेजवळ असताना प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आला. पुनरुत्थित ख्रिस्त स्वतः तुमच्या मार्गामध्ये तुमच्या जवळ येतो आणि तुमची सोबती करतो, तुमच्याशी सहभागी पण तो करतो. हे पुनरुत्थित ख्रिस्ताचं वैशिष्ट्य आहे. हे पुनरुत्थित ख्रिस्ताचं वैशिष्ट्य आहे. तो स्वतः तुमच्या संगती, तुमच्या जवळ येतो, हिच्याही जवळ तो आलेला आहे. म्हणून या मरियेचा जो त्याग आहे आणि तिचं जे बलिदान आहे, हे या ठिकाणी आम्हाला बघायला मिळते. जर आपण पुनरुत्थित ख्रिस्ताच्या राज्यात मोठ्या हिमतीने किंवा त्यागाने जर पेरणी केली, म्हणजे स्वतःला जर दिलं, तर असे अनेक जीवन जे आहे देवराज्यामध्ये, सार्वकालिक जीवनामध्ये, देवाच्या देवराज्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी आम्ही बघू शकू. आणि हे जे वाक्य आहे, हे वचन नाही, हे जे वाक्य आहे, हे त्या मरियम मगदलीवरून आम्हाला बघायला मिळते. आणि हे आज जे आहे, आजची जी स्त्री आहे, जे मंडळीला म्हटण्यात आलेलं आहे, त्या मंडळीसाठी हे लागू आहे. कारण आम्हाला ज्या साऱ्या सृष्टीला सुवार्तेची घोषणा करण्याची आज्ञा प्रभू येशूने केलेली आहे, आणि हे पार पाडत असताना आम्हाला त्यागातून, बलिदानातून, अनेक हाल अपेष्टामधून जावं लागणार आहे. पण हे सर्व होत असताना आम्ही या मरियेने जो ॲटिट्यूड, या मरियेने जो आविर्भाव, जी भावना, वेगवेगळ्या ज्या भावना ज्या आहे, त्याग, बलिदान, या सर्व गोष्टी ज्या आहे, प्रेम, हे सर्व उराशी बाळगून आम्हाला या जगामध्ये अनेकांपर्यंत जाऊन ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये त्यांना आणायचं आहे. सार्वकालिक जीवनाच्या वाटेमध्ये आम्हाला त्यांना आणायचं आहे. याच वाटेवर पुनरुत्थित ख्रिस्त या मरियेला भेटला. दुसरं उदाहरण बघूया. ख्रिस्त तसाच पुनरुत्थित ख्रिस्त जो आहे, पुनरुत्थानानंतर पुढे जातो आणि सर्व प्रचलित ते वचन किंवा ती बोधकथा, तो प्रसंग लूक 24:26-27 वाचा ब्रदर. लूक 24. ख्रिस्ताने ही दुःखे सोसावे आणि आपल्या गौरवात जावे याचे अगत्य नव्हते काय? मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे याचपासून आरंभ करून सगळ्या शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यास सांगितला.
हा प्रसंग आम्हा सर्वांना माहीत आहे, फार प्रचलित आहे. तर जेव्हा पुनरुत्थित ख्रिस्ताने आपलं या मरिया मगदलीला आपलं तो तिथे तिला भेटला, त्या कबरेजवळ तिला भेटला, स्वतः येऊन भेटला आणि त्या पुष्टीकरणानंतर हे दुसरं जे आहे प्रमाणीकरण जे आहे प्रभू येशू ख्रिस्त या वचनातून आम्हाला देत आहे. तर त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळते की तो अमाऊसच्या वाटेवर जे आहे 13व्या वचनापासून काही गोष्टी जर आम्हाला माहीत आहे त्या गोष्टी. अमाऊस गावच्या रस्त्यावर येशूच्या 2 शिष्यांना दर्शन झालेलं आहे, त्याचा मथळाच तो आहे. तर 2 शिष्य त्या ठिकाणी चाललेले होते यरुशलेमामध्ये पुनरुत्थानानंतर आणि ते 2 शिष्य जे आहेत त्या वचनामध्ये आम्हाला बघायला मिळते की आपसात बोलत होते, संभाषण करत होते आणि असं असताना येशू स्वतः त्या ठिकाणी आला आणि त्यांच्यासोबत चालू लागला. वचनामध्ये तसं लिहिलेलं आहे. आणि चालू लागल्यानंतर तो त्यांना विचारतो की तुम्ही काय चर्चा करत आहे, कोणत्या गोष्टीविषयी तुम्ही चर्चा करत आहे किंवा संभाषण करत आहे. आणि मग त्यांचं उत्तर आम्ही वचनातून वाचण्याचा प्रयत्न करूया. वाचा ब्रदर. 18. मग त्यांच्यातून क्लैपानाने एकाने त्याला उत्तर दिले, आपण यरुशलेमातून प्रवास करीत असता त्या दिवसांमध्ये घडलेल्या गोष्टी ज्याला ठाऊक नाहीत असे आपण एकटेच आहात काय? तो त्यास म्हणाला, कसल्या गोष्टी? त्याने त्याला म्हटले, नासरेतकर येशू याविषयीच्या तो देवासमक्ष व सर्व लोकांसमक्ष कृतीने व भाषणाने पराक्रमी असा संदेश झाला. त्याला आमच्या मुख्य याजकांनी व अधिकाऱ्यांनी पकडून देहांत शिक्षेसाठी वधस्तंभावर खिळले. परंतु इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच अशी आमची आशा होती. इतकेच नव्हे तर या सर्व गोष्टी झाल्या त्याला आज 3रा दिवस आहे. बस. तर येशू जेव्हा त्यांच्या सोबत आला, स्वतः भेटायला आला पुनरुत्थित ख्रिस्त, आणि काय चर्चा करता म्हणून जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा यांचं उत्तर बघा काय आहे. काय वाटते या उत्तरावरून? एक फारच कॉमन स्टेटमेंट त्या ठिकाणी देत आहेत. एवढंच नाही तर ते सर्व शिष्यांपैकी हे तेच लोक होते अगदी 10 दिवसापूर्वी होसाना प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो ह्या सर्व गोष्टीचे ते साक्षी झाले होते. झावळ्या काय त्यांनी टाकल्या, त्याच्या मार्गामध्ये विजय उत्सव काय साजरा केला, आपले कपडे काय त्याच्या रस्त्यामध्ये टाकण्यात आले होते. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा विजयाने यरुशलेमामध्ये प्रवेश करत असताना या गोष्टी आणि असे अनेक विजयोत्सव त्या ठिकाणी साजरा करण्यात आलेला होता. का? कारण मृत्यूपूर्वी किंवा गुड फ्रायडेच्या पूर्वीच्या कथनामध्ये प्रभू येशूने ज्या ज्या गोष्टी त्यांना सांगितल्या होत्या त्या सर्व गोष्टी त्यांना ज्ञात होत्या, कारण ते नेहमी त्यांच्या संगती राहत होते आणि नेहमी बोध करून किंवा शिक्षणाद्वारे किंवा चिन्ह चमत्कार करून तो नेहमी जे आहेत या गोष्टीचं प्रदर्शन त्यांच्यावर होत होतं. त्यांना त्या गोष्टी माहीत होत्या. आणि त्यांना ह्याही गोष्टी माहीत होत्या की 3ऱ्या दिवशी तो उठणार आहे. जर आम्ही काही वचन योहान 2:19 नंतर वाचा, मत्तय 12:40 या आपल्या शरीराबद्दल म्हटलेलं आहे आणि योनाशी तुलना करून योना जसा माशाच्या पोटामध्ये 3 दिवस 3 रात्री राहिला तसं तो स्वतःविषयी सुद्धा भविष्यवाणी किंवा भाकीत करत आहे, झाल्यानंतर पृथ्वीच्या पोटात राहणार आहे म्हणून. या सर्व गोष्टी माहीत असताना तो पुन्हा 3 दिवस राहिल्यानंतर उठणार आहे, ह्या सुद्धा गोष्टी त्या सर्व लोकांना माहीत होत्या. पण आता काय होत आहे तो म्हणताय, परंतु इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच अशी आमची आशा होती. शिवाय या सर्व गोष्टी झाल्याला आज 3रा दिवस आहे. बघा काय वाटते त्या वचनावरून, परंतु इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच अशी आमची आशा होती. इन्फॉर्मेशन बरीच असते, माहिती आमच्याजवळ बरी. आजच्या विश्वासणाऱ्यांसाठी सांगतो, आम्ही कसे आहोत, आम्हाला माहिती बरेच असते. पण जेव्हा एखादा प्रसंग येतो त्या प्रसंगानंतर आमची मनस्थिती कशी होते, आम्ही जेव्हा प्रश्नांमधून जात असतो, आम्ही अडचणीमधून जात असतो, आम्हाला त्याबद्दल किती उपाय जरी का माहीत असले ना तेव्हा नेमक्या वेळेस आम्ही विसरतो
आणि मग आमचे विचार जे आहे भरकटले जातात, भलतीकडेच जातात. असाच हा सुद्धा जो आहे प्रसंग आहे. इकडच्या तिकडच्या गोष्टी, अविश्वासाच्या गोष्टी त्या ठिकाणी बघायला मिळतात. नॉर्मली मनुष्याची विचार करण्याची जी प्रवृत्ती आहे ना, डायरेक्ट कन्क्लुजनवर जातात, डायरेक्ट रिझल्ट, हे 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 असंच आहे. आणि तसाच प्रकार या ठिकाणी घडताना आम्हाला दिसत आहे. 10 दिवसा अगोदर बऱ्याच चांगल्या गोष्टीचे, विजयाच्या गोष्टीचे, उत्सवाचे ते साक्षी झालेले लोक किंवा त्या सर्व गोष्टीची रंगीत तालीम जी आहे त्यांनी केली होती, त्याचे ते पार्टेकर झाले होते, त्यामध्ये सहभागी झाले होते. पण आता या प्रसंगानंतर सुरुवातीलाच म्हटलं आहे ते भयामध्ये होते म्हणून, 3 दिवसानंतर ते प्रभू येशूच्या मृत्यूनंतर ते भयामध्ये होते. आणि भय आम्हाला कसं ज्ञानाचं अज्ञानी बनवते, मेन विश्वासातून आम्हाला कसं परावृत्त करते, याचं चित्रण आम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. ह्या सर्व गोष्टी जे आमच्यामध्ये जे पूर्वाग्रह जे असतात आणि अनेक वचनाचा आम्ही जो आमच्या परीने विचार करतो किंवा त्याचा अर्थ लावतो आमच्या सोयीनुसार, अशा भ्रांतमय परिस्थितीमध्ये जे आहे आम्ही अडचणीच्या वेळी किंवा प्रश्नाच्या वेळेस असतो. आणि असाच प्रसंग यांच्यावर आलेला आहे. ते दुःखी होते, ते भ्रांत होते आणि म्हणून येशू त्यांच्या जवळ येऊन म्हणतात, तुम्ही असे दुःखी कष्टी का आहात, काय कारण आहे. आणि मग त्यांना विचारल्यानंतर मग हे लोक तेव्हा सांगत आहे. आणि जेव्हा त्यांनी जे सांगितलं, जे वक्तव्य केलं, त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त त्यांना काय म्हणताय, वाचा ब्रदर. 24 मग 25 तो त्यास म्हणाला, अहो निर्बुद्धी व संदेशाने सांगितलेल्या सर्व गोष्टींचा विश्वास धरण्यास मंतिमंद मनुष्यांनो, बरोबर. 26 पण ख्रिस्ताने ही दुःखे सोसावे आणि आपल्या गौरवात जावे याचे अगत्य नव्हते काय. येशूला नेमका प्रॉब्लेम जो आहे 21व्या वचनानंतर कळालेला आहे. त्यांच्यासोबत संभाषण करत असताना त्या क्लप्याने जे काही गोष्टी सांगितल्या त्यांच्यानंतर त्यांचा प्रॉब्लेम जो आहे तो समजलेला आहे. त्यांनी जे आहे ते त्या 10 दिवसा अगोदरच्या सर्व गोष्टीमध्येच भारावून गेलेले होते आणि त्यांना त्या गोष्टीचा, त्या रिझल्टचा, त्या निष्कर्षावर ते पोहोचलेले आहे. हाऊ दिस कॅन हॅपन विथ गॉड. हे सर्व जे घडलं वधस्तंभावर, हे येशूसोबत कसं घडू शकते. अरे येशू तर देव होता, येशू तर प्रभू होता, हे येशूसोबत कसं घडू शकते. ही कुड्या त्यांना त्या सर्व रोमी शिपायांना मारून त्याने विजय मिळवून आपला मृत्यू तो टाळू शकला असता. ही भावना, ही कल्पना, हे अविश्वासाचे विचार जे आहे ते घोळत होते. हे असंच होत असते. जेव्हा आम्ही निष्कर्षाला जातो ना, आमचा प्रभू येशू ख्रिस्त आता आम्हाजवळ आहे, आता कुठलीही गोष्ट होणार नाही, जरी का त्यांना सर्व गोष्टी माहीत होत्या, हे अगत्याचे होते. ख्रिस्ताने दुःख सोसावे आणि आपल्या गौरवात जावे याचे अगत्य नव्हते काय. या सर्व गोष्टीची भविष्यवाणी पूर्वीच या सर्व लोकांना सांगण्यात आलेली होती. वचन सर्व गोष्टी भूत, भविष्य आणि वर्तमान काळातल्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहे आणि आम्हा विश्वासणाऱ्याला देण्यात आलेल्या आहे. त्याही वेळच्या लोकांना त्या देण्यात आलेला होता, पण विसर पडला का. तर डायरेक्ट निष्कर्षाला पोहोचलेले आहेत. डायरेक्ट निष्कर्षाला पोहोचणारे विचार करण्याची पद्धत जी आहे अजूनही आम्हामध्ये आहे. जेव्हा प्रश्न येतात आणि तो आमचा नेमका प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त तो प्रॉब्लेम त्यांचा समजला आणि म्हणता, अहो निर्बुद्धी, अज्ञानी, निर्बुद्धी व संदेश त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टीविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो. स्पष्ट, क्लिअर, तुम्ही कसे आहात, काय होत आहे, कशामुळे हा प्रॉब्लेम आहे तो स्पष्ट सांगत आहोत. हा प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्हाला समजत नाही, उमजत नाही. तुम्ही हे म्हणत आहे की इस्रायलची मुक्ती करणारा तो हाच, अशी आमची आशा होती. शिवाय ह्या गोष्टी होऊन 30रा दिवस झालेला आहे. 3 दिवस झालेला आहे, पण कदाचित त्यांना माहीतही असेल, पण अजून काही इफेक्ट दिसत नाही. ख्रिस्ताने उठावं पण अजून काही दिसत नाही, असं तो त्या ठिकाणी बोलत आहे. हा त्याचा
हे त्याचा ॲटिट्यूड, हे त्याचं जे आहे, हा त्याचा विश्वास आहे ख्रिस्ताबद्दलचा, निष्कर्ष हा त्याचा. आणि म्हणून मग ख्रिस्ताने त्यांची चांगली म्हणजे हे काढलेली आहे. त्यांना एवढंच नाही तर त्यांना क्लिअर कट स्पष्टीकरण दिलं आहे. आणि त्यांना तो त्या ठिकाणी पुढे जाऊन काय म्हटलेलं आहे की मग त्याने सर्व काही त्यांच्याशी बोललं. मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयी गोष्टीचा अर्थ त्यांना सांगितला. पुनरुत्थित ख्रिस्त आम्हाला आमच्या त्याच निर्बुद्ध, अज्ञानी, त्याच परिस्थितीमध्ये सोडत नाही. तर आमची परिस्थिती बदलणारा तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. आणि म्हणून तो आम्हाला भेटायला येतो. म्हणून त्या अमावस्याच्या वाटेवर या 2 लोकांना तो भेटायला आलेला होता. आणि आल्या असताना त्यांना त्याच स्थितीमध्ये तो सोडत नाही, अज्ञानी अवस्थेमध्ये सोडत नाही, तर त्यांना सर्व गोष्टीची जाणीव करून देतो. आणि म्हणून वचनामध्ये म्हटलेलं आहे, आणि त्याने मोशेपासून सर्व संदेष्ट्यापासून आरंभ करून तर संपूर्ण शास्त्रातील आणि स्वतःविषयी सुद्धा त्या शेवटच्या दिवसापर्यंतच्या गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्याचा अर्थसुद्धा सांगितला आहे. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना या सर्व गोष्टी सांगत होता तेव्हा वचन सांगितले त्यांना काहीतरी उकळल्यासारखं होत होतं. म्हणजे त्यांचे मन जी आहेत ती प्रभू येशूने मोकळी केलेली आहेत यासाठी की जे देवाचं वचनाचं जे प्रगटीकरण आहे त्याचा उलगडा त्यांना व्हावं. त्यांची मने मोकळी केल्या गेलेली आहेत. पुनरुत्थित ख्रिस्त जेव्हा आम्हाला भेटायला आमच्या मार्गामध्ये जेव्हा येतो, आम्हा जवळ जेव्हा येतो, तो सर्व सत्यामध्ये, प्रगटीकरणामध्ये, उलगड्यामध्ये आम्हाला घेऊन जातो. आमचं सर्व अज्ञान जे आहे तो दूर करतो. एवढंच नाही तर त्याने पुढे जाण्याचा हे दाखवला प्रभू येशूने, पण ते दोघांनी त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांच्यासोबत राहायला सांगितलेलं आहे. आणि मग वचनामध्ये पुढे लिहिलं आहे की तो त्यांच्या ठिकाणी त्यांच्या घरी तो गेला आहे. तो आमच्या घरात येतो. आम्ही जेव्हा रिक्वेस्ट आम्ही त्याला करतो, आम्ही त्याला आमंत्रण देतो, तो पुनरुत्थित ख्रिस्त आमच्या घरात येतो. एवढंच नाही तर तो त्यांच्यासोबत जेवला आहे, तो आमच्यासोबत खातो आणि पितो. पहा, मी दाराशी उभा आहे, जो कोणी दार उघडेल मी आत येईल आणि तुमच्यासोबत मी खाणार आहे, जेवणार आहे. देवाचं वचन आहे. त्याची पुष्टी किंवा त्याचं प्रमाणीकरण होताना आम्हाला दिसतं. पुनरुत्थित ख्रिस्त आमच्या घरी येतो, आमचं अज्ञान दूर करतो, आम्हाला सत्याच्या वचनाने जे आहे आमचं सर्व अज्ञान काढून टाकून आम्हाला ज्ञानी बनवतो. यासाठी की आम्ही पुढे कधीच त्याच्या ज्ञानाचं किंवा त्याच्या वचनाचं विस्मरण आम्हाला होऊ नये, आम्ही आकळल्यासारखे होऊ नयेत, तर आम्ही तल्लक बुद्धीचे लोक, ज्ञानी लोक व्हावत आणि आपली सहभागिता तो आम्हास देतो. असा तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. आमच्या सोबत राहतो, आम्हाला बंधनमुक्त करतो. अनेक प्रिजडीज किंवा अनेक पूर्वाग्रह आमच्या डोक्यामध्ये, आमच्या विचारामध्ये, आम्हा विश्वासणाऱ्यामध्ये साठलेले असतात. त्या सर्व चुकीचे गैरसमज जे आहेत, ते सर्व निष्कर्ष जे आहेत, ते सर्व प्रभू येशू ख्रिस्त जे आहे पुनरुत्थित ख्रिस्त काढून टाकतो त्याच्या वचनाने आणि आम्हाला अज्ञानातून दूर करतो आणि आमचा प्रॉब्लेम जो आहे सॉल्व करतो. आणि आजही तो तसाच आहे. कसा आहे? आजही तो तसाच आहे. आजही तो उत्सुक आहे. आता तो वधस्तंभावर नाही, आता तो त्या थडग्यामध्ये नाही, तर प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. आणि या शिष्याप्रमाणे, त्या मरिया मगदली प्रमाणे तो तिला त्या कबरेजवळ भेटलेला आहे. आणि या दोघांना त्या अमावस्या जे 4 यरुशलेमापासून 4 कोस आहे, त्या 4 कोस दूर तात्काळ त्यांना तो भेटलेला आहे असं आम्ही बघतो. आता पुनरुत्थित ख्रिस्ताला आमच्यासाठी, आम्हाला भेटण्यासाठी, आम्हावर काम करण्यासाठी काही वेळ लागत नाही. या उलट जर वधस्तंभावर जाण्यापूर्वीच्या सर्व 3.5 वर्षाच्या घटना जर आम्ही बघतो, तर त्यावेळेस तो शरीरामध्ये होता, पूर्ण आमच्यासारखा होत्या, तर त्याला काही लिमिटेशन्स होते, बाउंड्रीज होत्या त्याच्या जीवन जगण्याला.
त्याने प्रवास केला, म्हणजे एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करायला जेवढा वेळ लागायचा आहे तेवढा वेळ लागणार. 2 तास जर लागायचे आहे स्वारगेटला जायला तर 2च तास लागणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला कदाचित त्या काळामध्ये तेवढ्या दूर जायचं असतं तर 2च तास लागले असते. आज वेगवेगळ्या सोयी झाल्या आहेत, दॅट इज डिफरंट. पण आज पुनरुत्थित ख्रिस्ताचा जो स्पीड आहे तुम्हापर्यंत त्याच्या सर्व गोष्टी पोहोचवण्याचा, तुम्हाला आशीर्वाद देण्याचा, तुम्हाला सर्व गोष्टी किंवा बोध वचनातून मार्गदर्शन करण्याचा जो स्पीड आहे तो सुपर स्पीड आहे. म्हणजे सुपरपेक्षाही कितीतरी स्पीड आहे. आणि तो 4 कोस सेकंदाच्याही फ्रॅक्शनमध्ये तो गेला आणि त्यांच्यासोबत उभं राहून, अरे काय झालं, तुम्ही काय बोलत आहे असा तो म्हणत आहे. तक्षणी तो उठल्यानंतर पुनरुत्थित ख्रिस्त जे आहे एकदम त्या थडग्याजवळ उभं राहतो. पुढे आम्ही काही वचनातून बघणार आहोत. तो तक्षणी तो दारातून आत जातो, कुलूपबंद खोलीमध्ये तो प्रवेश करतो. आता त्याला सीमा उरलेल्या नाहीत. आता त्याच्या कार्य करण्याला, त्याच्या मार्गदर्शन देण्याला, तुम्हाला भेटण्यासाठी जो आहे त्याला आता कुठलेच बंधन, सीमा, लिमिट राहिलेल्या नाही आहे. तो आम्हाला तुम्हाला भेटण्यासाठी इमिजिएट एका क्षणी त्याचं वचन आम्ही जेव्हा बोलतो तो सार्वभौम सर्वव्यापी आहे. सर्व चराचर सृष्टी ही जागा देवा, हे मंदिर जे आहे त्याच्या उपस्थितीने व्यापलेलं आहे असं देवाचं वचन. तो इथे आहे. व्हेरी मच ही इज देअर. तो पूर्ण शक्तीने, शरीराने पुनरुत्थित ख्रिस्त तो इथे आम्हा सांगते आहे. हे पुनरुत्थित ख्रिस्त आहे असा अनुभव जो आहे आम्हाला येतो. आता त्याला कुठलीच सीमा किंवा बंधन उरलेले नाही आहेत. एक वचन, अजून एक उदाहरण आम्ही वाचूया. थोमाचं उदाहरण, वंडरफुल उदाहरण. योहान 20:24-28. येशू आला तेव्हा 12 एक म्हणजे दिदूम म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. यास्तव दुसऱ्या शिष्याने त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. तरी त्याने त्यास म्हटले, त्याच्या हातात खिळ्यांचा वण पाहिल्या वाचून, खिळ्यांच्या वनात आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा आत बसून त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असता येशू आला व मध्ये उभारून म्हणाला, तुम्हा शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे करून माझे हात पहा आणि आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास धरणार आहेस. प्रेज द लॉर्ड. स्पष्ट आणि क्लिअर वचन आहे आणि खूप सुंदर उदाहरण आहे थोमाचं. थॉमस आम्हाला माहीत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आता पुन्हा त्यांच्या शिष्य 12 शिष्यांपैकी थोमा नावाच्या शिष्यांना जेव्हा दर्शन देतो तर आम्हाला काही गोष्टी बघायला मिळतात. पहिल्या 24व्या वचनामध्ये म्हणतो, तेव्हा जेव्हा येशू आला तेव्हा थोमा तिथे नव्हता. पुनरुत्थित ख्रिस्त जेव्हा शिष्यांना दर्शन देतो तर वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या लोकांना त्याने दर्शन दिलेलं आहे. जर सर्व गोष्टीचा अभ्यास केला तर 11-12 घटना आहेत. त्यांच्यासोबत त्याने तो जेवलेला आहे. त्याने मासे त्यांच्यासोबत शिष्यांसोबत 11 शिष्यांसोबत खाल्लेले आहे. आता या ठिकाणी जे 24व्या वचनात मध्ये म्हटलं तेव्हा 11 शिष्य होते. त्यावेळेस हा जो थोमा होता त्या ठिकाणी नव्हता. नंतर तो एका ठिकाणी 10 शिष्यांना सुद्धा भेटलेला आहे. तो केवळ शिमोन पेत्राला भेटलेला आहे आणि त्या मरिया मगदालीला तो भेटलेला आहे आणि सर्व शिष्यांना भेटलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे तो त्या ठिकाणी भेटताना आम्हाला दिसत आहे. पण जेव्हा पूर्वीच्या त्या 11 शिष्यांना जेव्हा भेटला प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थानानंतर भेटला आणि तो प्रसंग जेव्हा ते 11 शिष्य या थोमाला जेव्हा सांगत आहेत तेव्हा थोमाची प्रतिक्रिया किंवा थोमा काय त्याला म्हणतो हे आम्ही वचनातून बघितलेलं आहे. आणि त्यावरून आम्हाला असं दिसून येतं की थोमा कशा प्रकारचा, विश्वासाच्या बाबतीत त्याचा दृष्टिकोन कसा होता. थोमा इज अ व्हेरी गुड कॅरेक्टर. नसतं तर बायबलमध्ये त्याची म्हणजे
उल्लेख ठेवला गेला नसता, पण देवाने उल्लेख केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची निवड केलेली आहे की मी त्याला भेटावं पुनरुत्थानानंतर. आणि प्रभू येशू ख्रिस्त भेटला म्हणजे हे निर्विवाद उल्लेखनीय आहे. त्याबद्दल काहीच शंका ठेवण्याची गरज नाही, जरी का तो शंकेखोर असला तरी. मग तो म्हणतो 11 शिष्य सांगत आहे, हां प्रभू येशू ख्रिस्त भेटला, मला नाही भेटला, तुम्हाला भेटला असेल. पण त्यांनी 11 त्याचे शिष्य होते, नेहमी त्याच्या संगती राहणारे होते. ते जेव्हा सांगत आहे तर तो विश्वास ठेवू शकला असता. अरे बाबा ओके ठीक आहे, नंतर मग मी तुमच्यासोबतच राहील, मग पुन्हा जेव्हा येईल तेव्हा ख्रिस्त मला भेटेल. आणि तसेच झालं. आणि येशूला हे माहीत होतं. आणि जेव्हा त्याने 11 शिष्यासोबत संभाषण करताना आपला अविश्वास दाखवला होता, नाही 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 मी यावर विश्वास ठेवणार नाही, जोपर्यंत मी त्याच्या हातापायातले खिळ्याचे ते वण बघणार नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. ज्या ठिकाणी भाला भोसकण्यात आलेला होता त्या सर्व जखमांमध्ये मी आपला बोट किंवा आपला हात घालणार नाही, तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. तुम्ही काय सांगता? आणि हे गोष्ट होऊन 8 दिवस झाले होते. 8 दिवसानंतर पुन्हा एक वार पुनरुत्थित ख्रिस्त हे सर्व लोक ज्या ठिकाणी जमले होते त्या कुलूपबंद खोलीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त येतो. खोली बंदच आहे, पण पुनरुत्थित ख्रिस्त आहे म्हणून तो स्वतः येतो. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तो त्याचं आणि थोमाचं संभाषण आम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. तो थोमाला का हो त्याने बाकीचे शिष्य सोडून डायरेक्ट थोमाला म्हणावं? कारण 8 दिवसा अगोदरचं याचं वक्तव्य प्रभू येशूला माहीत होतं. तो सर्वव्यापी देव आहे. आम्ही त्याच्या पाठीमागे काय बोलतो, काय वर्तो, कसं वागतो, हे सर्व काही त्याला पर्दाफाश आहे. म्हणजे त्याला सर्व काही दिसते, त्याला कळते, त्याला दिसते. आणि हे त्याला माहीत होतं. आणि म्हणून या ठिकाणी तो डायरेक्ट ही केवळ त्याच्या भेटीची ही घटना आहे असं आम्ही विश्वासाने म्हणू शकतो. आणि त्याला भेटायला जेव्हा येतो आणि तो प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की आल्यानंतर सर्वात पहिले तुम्हास शांती असो म्हणून त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. आपल्या शांतीने तो त्या ठिकाणी भरत आहे. म्हणजे त्यांच्या सर्व लोकांच्या मनामध्ये इन्क्लुडिंग थोमाच्या मनामध्ये सुद्धा जरी का त्याचं मन, त्याचं अंतकरण अविश्वासाने बरबटलं असेल, वेगवेगळ्या मिश्रित भावना असतील, 8 दिवसानंतर परत त्या अन्य शिष्यांमध्ये सुद्धा कदाचित काही मिश्रित भावना असतील, त्या सर्व मिश्रित भावना निघून जाव्या परमेश्वराच्या म्हणजेच पुनरुत्थित ख्रिस्ताच्या उपस्थितीने. म्हणून तो जेव्हा त्यांच्या ठिकाणी त्या कुलूपबंद लॉक लावलेल्या खोलीमध्ये जेव्हा तो सरळ प्रवेश करतो त्या ठिकाणी म्हणतो तुम्हास शांती असो. ख्रिस्ताच्या शांतीने त्यांचे अंतकर्ण प्रथमतः तो त्यांना पहिले भरतो. आणि हाच मोठा चमत्कार त्या ठिकाणी होतो. कितीही अविश्वासाने किंवा अन्य विचाराने भरलेले आमचे अंतकर्ण जेव्हा ख्रिस्त प्रवेश करतो, ख्रिस्त आम्हाला भेटतो आणि त्याची शांतीची फुंकर आम्हावर घालतो, तेव्हा सर्व काही गलितगात्र होते, सर्व काही पडून जाते, निखळ पडून जाते, सर्व काही निघून जाते आणि आम्ही शुद्ध होतो. आणि आम्ही आमच्या मनामध्ये जे ख्रिस्ताचे विचार आहे ते सर्व विचार जे आहे आमच्यामध्ये ते येतात. हे केवळ ख्रिस्ताच्या तुम्हास शांती असो या वाक्याने किंवा या आशीर्वादाने आम्ही बदलले जातो. आणि त्यावेळेसही थोमा आणि बाकीचे लोकसुद्धा, बाकीचे शिष्यसुद्धा त्यांचं ते रूपांतरित झाले. आचार विचार कल्पनाने सर्व गोष्टीने त्यांचं रूपांतरण झालेलं, बदललेले ते दिसत आहेत आम्हाला. आणि म्हणून कसा बदललेला आहे? जेव्हा येशू त्याच्याशी बोलायला लागला तर जर मग त्याच्यामध्ये अविश्वास होता तर त्याने ख्रिस्ताशी डिबेट करायला पाहिजे होतं. कारण अन्य शिष्यांशी तर तो डिबेट करत होता. तो नाही मी नाही मानणार, तुम्ही किती म्हणा मी नाही मानणार, त्या ठिकाणी त्यांच्याशी डिबेट करत होता 8 दिवसा अगोदर. पण ख्रिस्त जेव्हा येतो त्याच्या फुंकरीने किंवा त्याच्या वक्तव्याने, त्याच्या शांतीच्या आशीर्वादाने आम्हाला आमच्या अंतकरणातील सर्व
वादळं जे आहेत, सर्व प्रश्न जे आहे तो शांत करून टाकतो. आणि हे त्या ठिकाणी घडलेलं आहे, इन्क्लुडिंग थोमा सोबत सुद्धा तेच घडलेलं आहे. आणि मग थोमाला चॅलेंज, प्रभू येशूचं जे चॅलेंज आहे ते थोमाला आम्हाला बघायला मिळते. ए बाबा, नंतर त्याने थोमाला म्हटले की तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणारास. 8 दिवसा अगोदर जो प्रश्न या शिष्यांना थोमाने केला होता त्याचं उत्तर डायरेक्ट जो आहे प्रभू येशू ख्रिस्त जे आहे चॅलेंज, ओपन चॅलेंज त्याला करत आहे आणि तो त्याच्याशी वक्तव्य करत आहे. आणि तो प्रथम आला त्या खोलीत तर त्याने शांतीने त्या सर्व लोकांना भरलं, थोमाला सुद्धा भरलं. थोमाचं उत्तर डिबेट करायला पाहिजे होतं ना. त्याने प्रश्न विचारला होता, लोकांच्या वक्तव्यांशी तो सहमत नव्हता, अन्य 11 शिष्यांशी तो सहमत नव्हता, तर मग आता प्रभू येशू ख्रिस्ताशी कसा सहमत. पण जेव्हा प्रभू येशू येतो आणि आपली शांती, त्याची स्वतःची, माझी शांती तुम्हास देतो असं तो वचनामध्ये म्हणतो, आणि त्याच्या शांतीने तो भरलेला आहे. सर्व काही मळकट किंवा काय मलिनता किंवा चुकीचे आचार विचार कल्पना सर्व त्या ठिकाणी निघून गेलेले आहे. आणि थोमाचं वक्तव्य काय आहे, काय म्हणतो तो प्रभू त्यानंतर, माझा प्रभू. त्याचं उत्तर काय आहे, डिबेट व्हायला पाहिजे होती, खरं तर डिबेट नाही, माझा प्रभू, माझा देव. उपासना, प्रेम, देवावरचं प्रेम, देवाची उपासना, देवावरचा विश्वास त्याच्या शब्दातून व्यक्त होताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. तोच थोमा होता की अनेक वेळा जो आहे तो देवाच्या सानिध्यामध्ये येण्यासाठी अनुपस्थित होता. या 24व्या वचनामध्ये पण म्हटलेलं आहे ना, कारण प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा पुनरुत्थित 40 दिवस राहिला, 40 दिवसापैकी जे काय असेल, पण तो अनेक भेटीमध्ये त्या शिष्यांसोबत नव्हता. हा शिष्य होता 12 शिष्यांपैकी, तर तो नेहमी 12सोबत राहायला हवा होता. मग तो कुठे होता? देवाच्या सहभागितेपासून किंवा देवाच्या सानिध्यापासून दूर राहणं जे आहे हे आम्हाला महागात पडू शकते. थोमाच्या बाबतीत सुद्धा तेच झालं. आणि देवाच्या सानिध्यापासून दूर राहिल्यामुळे अविश्वासाची भावना त्याच्यामध्ये निर्माण झालेली होती. पण त्याचा उपाय प्रभू येशूने त्याची शांती देऊन केलेला आम्हाला बघायला मिळते. आणि त्याचं उत्तर म्हणून थोमाचं परिवर्तन झालेलं आहे. आणि तो काय म्हणतो उत्तरादाखल तत्क्षणी, तो म्हणतो की माझा प्रभू, माझा देव. देवाचं देवपण जे आहे, सर्वोच्च देवपण तो त्या ठिकाणी स्वीकारत आहे. आणि म्हणजे ते जेव्हा तो प्रभू म्हणतो तेव्हा तो येशूला आपल्या हृदयामध्ये आपल्या जीवनाच्या शीर्षस्थानी, अतिउच्च स्थानाच्या सिंहासनावर त्याने बसवलेलं आहे. आपल्या जीवनाच्या सिंहासनावर, आपल्या हृदयाच्या सिंहासनावर त्याने प्रभू येशूला बसवलेलं आम्हाला बघायला मिळते. जेव्हा तो प्रभू म्हणून म्हणतो आणि जेव्हा तो माझ्या देवा असं जेव्हा तो म्हणतो, तो त्याच पुनरुत्थित ख्रिस्ताला तो सर्व सृष्टीचा निर्माण करता आहे. आणि त्याची ती ओळख जी आहे याची घोषणा करताना आम्हाला बघायला मिळतं. जेव्हा तो हे देवा, माझा देव, माझा प्रभू, माझा देव असा म्हणून त्याचा देवाचा स्वीकार करतो, त्याचं देवपणाचा जो स्वीकार करतो, त्याचं देवपण जाहीर करण्यासाठी तो त्या देवाला आपल्या जीवनाच्या सर्व शीर्षस्थानी, सर्वोच्च सिंहासनावर, आपल्या हृदयाच्या सर्वोच्च सिंहासनावर विराजमान करण्याची तो घोषणा देतो. आणि हे कशाशी संबंधित आहे? थोमा कोण आहे हो? आम्हा बऱ्याच लोकांना माहीत आहे. थोमा तोच आहे जो 12 शिष्यांपैकी एक शिष्य जो आमच्या देशामध्ये आलेला आहे. आमच्या भारत देशामध्ये थॉमस आलेला आहे. तामिळनाडू पासून तर केरलापर्यंत त्याने देवाच्या सुवार्तेची घोषणा केलेली आहे.
जेव्हा तो माझ्या देवा म्हणतो, तेव्हा तो देवाची घोषणा करण्यासाठी देवाला तो आपल्या शीर्षस्थानी, जीवनाच्या शीर्षस्थानी बसवतो, त्याला तो स्थान देतो आपल्या जीवनामध्ये. असा तो अविश्वासू थोमा, त्याचं परिवर्तन होताना आम्हाला बघायला मिळते आहे. त्या रूममधून जे आहे बदललेले सर्व शिष्य आणि विशेष करून थोमा हा एक पूर्ण बदललेला एक विश्वासणारा म्हणून बाहेर पडताना आम्हाला बघायला मिळते आहे. आणि देवाची स्तुती हो, देवाची मंडळी या नात्याने आता तेच जबाबदारी जी आहे त्याची घोषणा करण्याची, देवाच्या सुवार्तेची घोषणा करण्याची जबाबदारी तुम्हा आम्हावर आहे, मंडळीवर ती जबाबदारी आलेली आहे. आणि त्यासाठी पुनरुत्थित ख्रिस्त आम्हाला बदलत आहे, एका एकावर तो काम करत आहे. 8 दिवसा अगोदर याचा अविश्वास त्याने पाहिला आणि पुनरुत्थित ख्रिस्ताने त्याला बदललेला, इमिजिएट त्याच्या जवळ येऊन त्याचा उपाय, त्याचा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. आणि देव जे बोलतो ते तो पूर्ण करण्यास नेहमी सावध राहतो. आजही विश्वास या नात्याने तुम्हा आम्हासाठी, आम्हावर उपाय करण्यासाठी, आम्हाला बदलण्यासाठी, आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अविश्वासाची जळमट नसावं म्हणून तो आम्हाला विश्वासी बनवण्यासाठी, आमच्या विश्वासावर काम करण्यासाठी अगदी आमच्या समीप, आमच्या जवळ आहे. तो आमचा सर्व दोष जो आहे, सर्व मलिनता, अविश्वासाची मलिनता दूर करण्यास समर्थ देव परमेश्वर आहे. तो आमच्या एकदम जवळ, आमच्या एकदम समीप आहे. आणि यासाठीच पुनरुत्थित ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. आणि त्याने सर्व या शिष्यांना जे आहे भेटून त्यांच्यामध्ये ते परिवर्तन जे आहे, ती जागृती जी आहे निर्माण केलेली आहे. आणि ती जागृती आणि तेच पवित्रीकरण आणि तेच बदलाव जो आहे आजही तो मंडळीमध्ये करत आहे. यासाठी की पुनरुत्थानाचं जो गाभा आहे, अनेक गाभ्यांपैकी एक मुख्य गाभा आहे जो शुभवर्तमान देवाने आम्हाला पाठवलेलं आहे की त्याचं शुभवर्तमान. कारण देवाच्या कार्याचे 3 मोठे शुभवर्तमानाचे किंवा तारणाचे जे 3 मुख्य आधारस्तंभ आहे, ख्रिस्ताचं वधस्तंभावरचा मृत्यू आणि त्याचं पुनरुत्थान. तो मेला, तो मारल्या गेला, तो पुरल्या गेला, तो पुन्हा 3ऱ्या दिवशी उठला आणि वर स्वर्गात घेतल्या गेला आणि जिवंतांचा आणि मृतांचा न्याय करण्यासाठी पुन्हा येणार आहे. स्वार्थेचा गाभा ज्या 3 गोष्टीवर अवलंबून आहे. तर आता या दुसऱ्या स्टेज नंतर, दुसऱ्या लेवल नंतर, जी लेवल आहे पुनरुत्थानाची, या लेवल नंतर देव आम्हाला या सर्व दिवसांमध्ये तयार करत आहे त्याच्या येण्यापर्यंत. आणि हा तयारीचा काळ आहे. पुनरुत्थानाचा सण आम्ही जेव्हा साजरा करतो, हा रोज ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत आम्हाला साजरा करायचा आहे. ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत, पुन्हा येण्यापर्यंत आम्हाला साजरा करायचा आहे. हा जो पुनरुत्थानाचा जो आनंद आहे, पुनरुत्थानाचा वेळ आहे, हा त्याच्या येण्यापर्यंत आहे. आणि देवाने आम्हाला ह्या तारणामध्ये ठेवलेलं आहे. तारण आम्ही इतक्यातच साधून घेतलेलं नाही आहे, तर ती जी धाव आम्हाला आखून दिलेली आहे त्या धावेपर्यंत आम्ही चालत आहोत, आम्ही मार्गशील आहोत, आम्ही चालत आहोत. आणि आम्हाला ते अजून जे वैभव, प्रगट होणारं वैभव आहे ते अजून मिळालेलं नाही आहे. आमचा पूर्ण उद्धार अजून व्हायचा आहे. आणि तो येण्याने जे आहे ते प्रभू येशूच्या पुन्हा येण्याने जो आहे तो शिक्कामोर्तब होणार आहे. आणि तेव्हापर्यंत आम्हाला ख्रिस्ताचं पुनरुत्थान आणि वधस्तंभावरील खेळलेला ख्रिस्त हे गाजवत राहायचं आहे. ही मोठी जबाबदारी जी आहे त्याचे शिष्य म्हणून आज आम्हाला दिलेली आहे. त्या शिष्यांना तो स्वतः भेटला. आम्ही त्याचे शिष्य आहोत, त्याचे प्रेषित आहोत, त्याचे निजजन आहोत, त्याचे आपले आहोत, त्याचे वारीस आहोत, त्याचे पुत्र आहोत, त्याचे कन्या आम्ही आहोत. आणि ही सर्व जबाबदारी जी आहेत, जे आत्म्याच्या द्वारे जन्माला आलेले आहेत, त्या सर्वांना म्हणजे आम्हाला आज मंडळी या नात्याने ही मोठी जबाबदारी
दिलेली आहे, त्याचं पुनरुत्थान आम्ही गाजवावं. आणि हे गाजवत असताना खचितच तो नेहमी आमच्या सोबत असणार आहे, आमच्या मार्गामध्ये असणार आहे. जसा अमाऊसच्या वाटेवर तो होता, जसा मरियेच्या वाटेवर किंवा मरियेला भेटून त्या कबरेजवळ तो होता, जसा थोमाला भेटण्यासाठी कुलूपबंद खोलीमध्ये तो आला, जसा तो अनेक शिष्यांना भेटायला त्याच कुलूपबंद खोलीमध्ये आला आणि तुमचं कल्याण हो असं तो म्हणाला. आणि म्हणून त्याने फुंकर त्यांच्यावर मारली. फुंकर मारणं पवित्र आत्मा देण्याचं ते दर्शक होतं, पण त्याच्यासाठी त्याला स्वर्गामध्ये त्याचं स्वर्गारोहण होणं गरजेचं होतं. तो जाणार आणि पवित्र आत्म्याचं अवतरण नंतर होणं होतं, पण त्याचं चिन्ह मात्र आगाऊ सूचना, आगाऊ कल्पना त्याने तिथेच दिलेली आहे. कारण त्या पवित्र आत्मा मिळण्याशिवाय आम्ही जे विश्वासणारे ते सामर्थ्य आम्हाला मिळणार नव्हतं. पण देवाने ती सर्व तरतूद आम्हासाठी केलेली आहे. आणि म्हणून आमचं काम जे आहे, देव जर आम्हासोबत आहे, परमेश्वर जर आम्हाला अनुकूल आहे, तर आम्हाला प्रतिकूल कुठलीच परिस्थिती होऊ शकत नाही. कुठलेही प्रश्न, भूक, उपासमार, तलवार कुठलेही आमच्या मार्गामध्ये आडवे येऊ शकत नाही. या सर्व प्रतिकूल परिस्थितीमधून हे सर्व शिष्य गेले. सर्व शिष्य रक्त साक्षी झालेले आहे. हा थोमासुद्धा आपल्या भारतामध्येच रक्त साक्षी झालेला आहे. ही अवस्था आमची सुद्धा आजच्या तिथीला होऊ शकते, पण हे पुनरुत्थान देवाने आम्हाला दिलेलं आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये उठविल्या सुद्धा गेलेलो आहोत. म्हणजे आम्हाला या जगामध्ये शारीरिक मृत्यू जरी आला तरी ती धन्यवादित आशा जी आहे, ती आशा आम्हा सोबत आहे. आम्ही अनंत काळासाठी त्याच्यासोबत वर स्वर्गामध्ये बसवले गेलेले आहोत. कारण आम्हासाठी ती जागा जी आहे, ती जागा त्या देवाने पित्याच्या उजवीकडे स्वर्गामध्ये आमच्यासाठी जागा बनवलेली आहे. आणि ती जागा आम्हासाठी आहे, आम्हा विश्वासणाऱ्यांसाठी आहे. आणि ती आम्ही मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न आटोकाट करूया. विश्वासामध्ये आपलं जीवन देवाच्या वचनासोबत आपलं जीवन जगूयात. देवाला भिवून आपलं जीवन जगूयात. म्हणजे आमचं सहाय्य करण्यासाठी नित्य देव आमच्या मार्गामध्ये आमच्या सोबत असणार आहे. आमेन. देवाची स्तुती हो.